नमस्कार, निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पीठ मळण्याची सिक्रेट ट्रिक वापरून अतिशय मऊ लुसलुशीत आणि नरम अशी पुरणपोळी बनवणार आहोत, जी ओठानेही आपल्याला तोडता येईल। तर या अगोदर देखील मी माझ्या चॅनलवर पुरणपोळीची रेसिपी टाकलेली होती। तिला आपण सर्वांनीच खूपच प्रेम दिले आहे, त्यामुळे आशा करते की ही देखील रेसिपी तुम्हाला खूपच आवडेल। अतिशय स्वादिष्ट अशी पुरणपोळी बनते, तर नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा। तर चला मग आता रेसिपी स्टार्ट करूया। तर सर्वात अगोदर मी इथे कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आपल्याला 3 वाट्या चण्याची डाळ घ्यायची। मोजून जर घेतली तर ही अर्धा किलो डाळ आहे, तर तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता। इथे मी अर्धा किलो डाळ घेतलेली। डाळ मी स्वच्छ निवडून घेतली, त्यानंतर यात पाणी घालून आपल्याला डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची। इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली। यामध्ये आता आपण 1 तांब्या पाणी घालणार आहोत। जर तुम्हाला सार बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये अजून पाणी घातले तरी चालेल, परंतु मी इथे पुरणपोळीच करत आहे त्यामुळे पाणी कमी घातलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत। तेल घातल्यामुळे डाळ उतू जात नाही आणि डाळ लवकर अशी शिजते, त्यामुळे नक्की तेल घालावे। आता याच्या आपण 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत। जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। तर पीठ मळण्याकरता मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। लक्षात ठेवा, गव्हाचं पीठ जेव्हा पण घ्याल तेव्हा चाळणीने चाळून घ्यायचे किंवा कपड्याने देखील चाळून घेऊ शकता। यामुळे अगदी सॉफ्ट पुरणपोळी बनते आणि तुटत देखील नाही। तर इथे मी पीठ चाळून घेत आहे। इथे तुम्ही बघू शकता पिठामध्ये किती कोंडा आहे, त्यामुळे आपल्याला पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे। आता इथे सर्व पीठ मी चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता मी 1 वाटी मैदा घालत आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल हवा तर नाही टाकलं तरी चालेल। आता यामध्ये मीठ घालायचं आहे। आता पीठ मळण्याकरिता मी इथे तांब्यामध्ये पाणी घेतले, त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे। हळद घातल्यामुळे पोळीला खूप छान असा रंग येतो। आता हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे। ज्याप्रमाणे आपण चपातीला पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। ही रेसिपी खायला अतिशय स्वादिष्ट लागते आणि कोणत्याही सणाला आपण नेहमी बनवतोच, त्यामुळे अगदी सॉफ्ट आणि मुलायम अशी पुरणपोळी एकदा नक्की ट्राय करून बघा। अतिशय मस्त अशी पुरणपोळी तयार होते। आता थोडं थोडं पाणी करून मी घातलेलं आहे आणि पीठ मळून घेतलंय। पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाही, जसं आपण चपातीला मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। याचा छान आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि एक सुती कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला हे पीठ ठेवून द्यायचं आहे आणि याची गाठ बांधून घ्यायची आहे। ही ट्रिक नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा। अगदी सॉफ्ट पीठ तयार होतं आणि या पिठामुळे अगदी नरम अशी पुरणपोळी तयार होते, जी आपण ओठाने देखील तोडू शकतो। आता हे पीठ आपल्याला एका बाउलमध्ये ठेवायचे आणि यामध्ये पूर्ण बाउल भरेल इतकं पाणी घालायचं आहे, म्हणजेच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे। तुम्हाला वाटत असेल की पीठ खूप पातळ होईल, परंतु पीठ अजिबात पातळ होणार नाही, अगदी सॉफ्ट तयार होते। आता इथे डाळ देखील आपली शिजलेली आहे, याचं पाणी आपण काढून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता डाळ अगदी मस्त अशी शिजलेली आहे। आता याचं पाणी मी गाळून घेते, त्यावर चाळणी ठेवायची आहे आणि पाणी गाळून घ्यायचं आहे। डाळीतलं पाणी आपल्याला पूर्णतः गाळून घ्यायचं आहे, त्यात अजिबात पाणी ठेवायचं नाही। इथे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट अशी डाळ आपली तयार झालेली आहे। जर पाणी राहिलं डाळीमध्ये तर पुरण पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे अगदी व्यवस्थित पाणी नितरून घ्यायचं आहे। ही पाण्याची आपण आमटी बनवू शकतो। आता डाळ परत आपल्या कुकरमध्ये घालून घ्यायची आहे शिजवण्याकरिता। तर यामध्ये मी गूळ घातलेला आहे। तर अर्धा किलो डाळीला मी इथे अर्धा किलोच गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर कमी गोड हवी असेल तर कमी केला तरी चालेल। गूळ असा मी बारीक चाकूने कापून घेतलेला होता किंवा तुम्ही किसून देखील घेऊ शकता। आता सर्व गूळ मी यात घातलाय आणि थोडंसं यात मीठ घालायचं आहे। व्यवस्थित हलवून द्यायचंय। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्येच आपलं छान असं पुरण तयार होतं। अगदी कोरडं होईपर्यंत आपल्याला हे पुरण आटवून घ्यायचं आहे। यातलं पाणी अजिबात ठेवायचं नाही, कारण पाणी जर राहिलं तर पुरण पातळ होते आणि पोळी लाटता येत नाही, त्यामुळे पुरण अगदी कोरडं तयार करायचं आहे। आता इथे डाळ व्यवस्थित आपली ड्राय झालेली आहे। तर मी एक ट्रिक सांगते तुम्हाला,
कोरडं झालं आहे कसं समजावे, तर यामध्ये पळी अशी उभी करून ठेवायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. समजा पळी आपली पडली नाही तर समजायचं की आपलं पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता यामध्ये सुंठ वेलचीची पावडर घातलेली आहे. ही लास्टलाच घालायची आहे, कारण सुरुवातीला जर आपण घातली तर त्याचा स्वाद येत नाही, त्यामुळे लास्टलाच घालायचे आहे. हे आता पातळ दिसतंय, परंतु थंड झाल्यानंतर अगदी मस्त असं पुरण तयार होतं. ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की वापरा. आता जे पीठ आपण ठेवलेलं होतं ते पीठ बघून घेऊया. तर 15 ते 20 मिनिटं हे पीठ मी ठेवलेलं होतं. अगदी मस्त सॉफ्ट तयार होतं. यातलं सर्व पाणी आपल्याला असं पिळून घ्यायचं आहे. ही ट्रिक वापरून एकदा पोळी नक्की बनवून बघा. खूप छान ट्रिक आहे आणि अगदी सॉफ्ट अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनते. आणि या ट्रिकमुळे तेलाचा सुद्धा जास्त वापर करावा लागत नाही. नाहीतर पुरणपोळीच्या पिठाला आपण तेल लावून मळतो आणि त्यात तेलाचा जास्त वापर होतो, परंतु ही पद्धत वापरली तर तेलाचा कमी वापर करून देखील आपण मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी करू शकतो. आता ही पोटली आपण खोलून घेतलेली आहे आणि हे पीठ आपण काढून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता इतकं सॉफ्ट आणि मस्त असं पीठ तयार झालेलं आहे. अगदी मैद्याचं पीठ असतं त्याचप्रमाणे होतं. आता अगदी थोडंसं तेल लावून आपण हे व्यवस्थित मळून घेणार आहोत, म्हणजे याचा एक सॉफ्ट गोळा तयार करून घेणार आहोत. जास्त मळायची गरज नाही, फक्त आपल्याला त्याला एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी मस्त असं स्ट्रेच होतं हे पीठ. बघताच समजत असेल की किती सॉफ्ट असं पीठ तयार झालेलं आहे. आपलं पीठ जितकं सॉफ्ट तितकंच मस्त आपली पुरणपोळी तयार होते. इथे तुम्ही बघू शकता पीठ आपलं किती छान स्ट्रेच होत आहे. अगदी मैद्याचं पीठ असतं तसंच तयार झालेलं आहे. तर नक्की एकदा ही ट्रिक वापरून पुरणपोळी बनवून बघा. तर आता हे पीठ मी एका बाउलमध्ये ठेवून देते. पीठ आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पुरण तयार करून घेऊया. तर पुरण तयार करण्याकरिता मी इथे एका पातेला घेतलेला आहे, त्यावर चाळणी ठेवायची आणि जी आपण डाळ शिजवून घेतलेली होती ती यामध्ये घालून घ्यायची आणि पुरण तयार करून घ्यायचे. अगदी सॉफ्ट आपली डाळ तयार झालेली असते, त्यामुळे अगदी 2 मिनिटातच पुरण तयार होतं. त्यामुळे लक्ष ठेवा, डाळ अगदी मस्त अशी सॉफ्ट शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला पुरण बनवण्याकरिता त्रास होणार नाही. अगदी 2 मिनिटांमध्येच आपलं पुरण तयार होतं. इथे तुम्ही बघू शकता मी एका पळीने असं त्याला पसरवत आहे, तर अगदी पटपट असं पुरण तयार होतं. आता याच पद्धतीने मी सर्व पुरण तयार करून घेणार आहे. आता इथे सर्व पुरण मी तयार करून घेतलेलं आहे. आता पोळी लाटून घेऊया. तर पोळी लाटण्याकरता मी पिठाचा असा गोळा करून घेतलेला आहे. अगदी छोटासा केला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पुरणाचा अगदी दुप्पट गोळा मी घेतलेला आहे. तर यावरूनच तुम्ही समजू शकता की किती पुरण भरलं तरी आपली पोळी ही फुटणार नाही, कारण आपण जी ट्रिक वापरली होती त्या ट्रिकमुळे अगदी पोळी मस्त सॉफ्ट होते आणि फुटत देखील नाही. आता हे पीठ आपल्याला असं पसरवून घ्यायचे आणि अगदी याची अशी वाटी तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला पुरण ठेवायला त्यामध्ये ठेवता येईल. आता मी याची अशी वाटी तयार करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला पुरण असं स्प्रेड करायचं आहे आणि याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे. या पद्धतीनेच तुम्ही पोळी बनवून बघा, तुमची पोळी कधीही फुटणार नाही, कितीही पुरण भरलं तरी. आता यावर थोडंसं कोरडं पीठ घालायचं आहे आणि आपल्याला याचे तोंड बंद करून घ्यायचे आणि त्यामध्येच हे पीठ दाबून द्यायचं आहे. आता पीठ लावून आपल्याला याला पूर्णतः असं स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व साईडला पुरण पसरेल. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच तुम्ही पोळी एकदा बनवून बघा, कधी फुटणार नाही. असं केल्यामुळे पुरण सर्व साईडने पसरते. आता पीठ लावून आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी अगदी हलक्या हाताने लाटायची आहे, जेणेकरून मस्त अशी टम्म फुगते. इथे तुम्ही बघू शकता पोळी अगदी हळूवार लाटत आहे आणि फुटत देखील नाही, कारण आपण पीठ छान मळलेलं होतं. आता याचप्रमाणे पोळी आपण अशी लाटून घेणार आहोत. अगदी पातळ आणि मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथे मी पोळी अशी छान लाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी गोलमटोल आपली पोळी तयार झालेली आहे. तर तवा देखील मी गरम व्हायला ठेवलेला होता.
आता तवा छान गरम झालेला आहे, त्यावर आपण पोळी घालून घेऊया। तवा गरम झाल्यानंतरच आपल्याला पोळी त्यावर घालायची आहे। तवा गरम झाल्यानंतर गॅस थोडा कमी करायचा आहे, जेणेकरून आपली पोळी करपणार नाही। आता एक साईड थोडीशी भाजली की आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि त्यावर तूप लावून घ्यायचं आहे। इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे, तुम्ही कोणतंही तूप किंवा तेल देखील वापरू शकता। अगदी मस्त आपली पुरणपोळी तयार होते, तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी टम्म फुगत आहे आणि खायला तर इतकी छान लागते, अगदी मऊसूत लागते। तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंटद्वारे मला खूप प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओ बनवण्याकरता। त्यामुळे तुम्ही नक्की कमेंट करत जा आणि माझी ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की सांगा। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।